विनायक दादाची महापौर करणार. हा महापौर होते, पाहिलं पाहिजे होते त्याच. भरघोस मतांनी जे निवडून आलं त्यांना साष्टांत दंडवत टाकतो. नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर. आज सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि जवळपास 60पेक्षा जास्त जागांवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळवलेला आहे. दुपारपर्यंतची ही आकडेवारी आहे. या आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो, ही आकडेवारी वाढू शकते. आणखीन काही प्रभागाचे निकाल आपल्या हातात यायचे आहेत, पण सोलापुरात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने आघाडी मिळवलेली आहे. 2 नंबरचा पक्ष कोण हा प्रश्न आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आणखीन आकडेवारी समोर येणार आहे. आत्ता मी भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयाच्या परिसरामध्ये आहे. आपण बघतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी जमत आहेत. जल्लोषाची तयारी झालेली आहे, फटाक्यांची माळ लावण्यात आलेली आहे. अर्गजा, गुलाल आणि गुलाब पाकळ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकत्रित करून ठेवलेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी जल्लोषाला सुरुवात होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येत आहेत. आपण काही कार्यकर्त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया, काय नेमकं म्हणणं आहे त्यांच्या. दादा, काय नाव आहे तुमचं? बालचंद्र जेऊर आहे, कुठेच राहायला? कलावती नगर, प्रभाग 12. कोण आलं निवडून? विनायक कोंडल, खजुरी ताई. विनायक कोंडल दादाला मला वाटतं सगळ्यात जास्त मते मिळालेली आहेत, बरोबर? काय कारण आहे विनायक कोंडल यांचं विजय? कामामुळे झालेलं आहे. विकास काय विकास केलाय? बरेच लोक म्हणतात अजून त्या भागात रस्ते झाले नाहीत, हे झालेला आहे 4 वेळांदा आलं. झालेला आहे. प्रत्येक वेळी आलेले ते प्रत्येक वेळी कामं केलेले आहेत. तुमचं नाव सांगा. शिवचलप्पा बुक्का. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, विनायक दादांचा विकास लय मोठा पण पण तुम्ही आता सगळे भाजपचे हे शेले घातलेले आहेत, पण तुम्ही सगळे विनायक दादाचे समर्थक आहेत का भाजपचे कार्यकर्ते? कार्यकर्ते विनायक दादाचं आणि विनायक दादाचं समर्थक. मग आता हा निकाल दादांचा का भाजपचा? भाजपचा भाई, भाजपचा आहे. आणि भाजपचा पहिला दादांच्या सगळ्यांच्या उमेदवारांच्या निश्चित आम्ही दादांचा आभारी मानतो पूर्णपणे. दादांच्या मुळे आमच्या सर्वांचे निकाल लागलेले आहे पूर्ण. आपण सर्व समाजाने त्यांना पाठिंबा दिला. काय आता अपेक्षा आहे नवीन महापालिकेतल्या सदस्यांकडनं? काय विनायक दादाची महापौर करणार. हा महापौर होते, पाहिलं पाहिजे होते त्याच. हा 101% नक्की होणार महापौर दादा. कशामुळे अजून काय तयारी नाही, चर्चा नाही, आरक्षण नाही? विकास केल्याबद्दल आपल्याला 100% भरोसा आहे. तुमचं काय नाव? मी विजय धोत्रे, प्रभाग क्रमांक 13, शहर मध्यमध्ये. कोण आलं निवडून? आज आमच्या प्रभाग 13 मध्ये विजय भुमया चिप्पा, ड मध्ये सुनेताताई कामाटे, अ मधून, क मधून सत्यनारायणजी गुर्रमजी आणि ब मधून चौगुलेताई आलेले आहेत. एकंदरीत पाहता लोकांना वाटलं की बाबा 2014 पासून आतापर्यंत मोदीचं लाट संपलेलं आहे, परंतु एकंदरीत ज्या माता भगिनींना 100% विश्वास आहे की आपल्यासाठी देवाभाव एक शब्द म्हणजे 1001% खरा आहे. या विश्वासावर माता भगिनींनी ज्या अनुषंगानं ज्या मतदारांवर विश्वास ठेवून भरघोस मतांनी जे निवडून आलं त्यांना साष्टांत दंडवत टाकतो. आणि येणाऱ्या काळात माझ्या माता भगिनींना रोज पाणी येणार आणि त्यांच्या हाताला रोज रोटी येणार, रोज त्यांच्या हाताला काम भेटणार. हे 100% नाही तर 1001% देणार. भारतीय जनता पार्टीची सदस्यांची संख्या जास्त आहे, पण 2 नंबरचा पक्ष कोणालाही माहिती आहे का तुम्हाला? 2000 नंबरचा पक्ष आमच्या मित्र पक्ष असेल माझ्या अंदाजे, किंवा नसेल तर MIM असेल. तर MIM ला विरोधी पक्षनेता पद द्यावं लागेल असं वाटतंय. आता माझ्या अंदाजे आता बघितलं तुम्ही विधान भवनमध्ये एकीकडे महाविकास आघाडी 250 पार केलती आणि विरोधी पक्षनेत्यापाशी विरोधी पक्षनेता देण्यासाठी त्यांची मेजॉरिटी पाहिजे. त्या म्हणजे महापालिकेत विरोधी पक्षनेता कोणाला मिळेल हे सांगता येत नाही असं तुमचं म्हणणं? मेजॉरिटी असेल तर त्याला विरोधी पक्षनेता देणार, नसेल तर आम्ही विरोधी पक्षनेता देणार नाही. काय मग आजच्या जे भारतीय जनता पार्टीच्या विजयाचं हे आहे ते श्रेय कोणाला जाईल? भारतीय जनता पार्टीचा हा सर्वात मोठा श्रेय देवाभाऊ यांनाच, आणि सर्वात मोठं श्रेय ते जाईल शहर मध्यचे पाणीदार आमदार आमचे देवेंद्र दादा कोटे. देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देवेंद्र दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय श्रीराम. जय श्रीराम. आणखीन एक येणाऱ्या काळात जे आपल्या इथं वाटत होतं की फक्त ज्येष्ठ नागरिकांचा हा सोलापूर आहे,
म्हणजे लोक ज्येष्ठ नागरिक आपले राहत होते, ज्या एरियात राहत होते, आम्हाला कोणच नाही, पण येणाऱ्या काळात त्यांना 100% आश्वासित करतो की येणाऱ्या काळात IT पार्क 100% चालू होणार आहे आणि या इथल्या नागरिकांना जे आपले जन्मभूमीतले जन्मलेले जे युवा वर्ग आहे, स्थानिक वर्ग आहे, ते खूप मोठ्या प्रमाणावर इथं गावात जात होते. त्यांना आज देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्फत आज सोलापूर शहरात सर्वात मोठं काम मिळणार आहे आणि या येणाऱ्या काळात सोलापूर शहर हे महाराष्ट्रातल्या 10 जे शहर आहे टॉप 10 म्हणतात, त्या टॉप 10 मध्ये सोलापूर शहर येणार आहे हे आश्वासित करतो आम्ही. ताई नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव पल्लवी प्रशांत घनाते. मी भारतीय जनता पार्टी BJP कडनं बोलत आहे. मी त्याची सदस्यत्व आहे. मी कसं BJPला मतदान केल्यामुळं BJP आपलं कार्यकर्ता आहे. त्याच्यामध्ये महेश कोटे आमचे आवडते नेते आहेत. तर महेश कोटेच्या खाली आम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वाटतंय, खूप अभिमान वाटतंय आम्हाला. आजचा जो विजय आहे भाजपचा, त्याच्याबद्दल काय वाटतं? हे भाजपचा विजय म्हणजे हे पुरा भारताचा विजय आहे, हे हिंदूचा विजय आहे. म्हणून मी असं सांगून मी 2 शब्दात माझं संपून टाकते. जय हिंद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।